भारतातली 97% जनता ही आकाशवाणीने जोडलेली आहे. 97% भारताचा भाग हा जिथे आकाशवाणी पोहोचते, जिथे टेलिव्हिजनही पोहोचलेलं नाही, जिथे वीजही पोहोचलेली नाही, तिथे आकाशवाणी पोहोचलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की शिवाजी पार्कमधले प्रोफेसर पण फोन करून सांगतात की आम्ही तुम्हाला ऐकतोय, आणि दादर स्टेशनवरचा हमाल सुद्धा, ताई आम्ही कोंडाळं करून बसलोय, तुम्ही आमचा. तर मग त्यावेळेला दोघांनाही समाधान त्यांचं होईल, दोघांनाही आवडेल अशा पद्धतीचा कार्यक्रम देणं. शेर तो अकेला आता है, सुअर झुंड में आते हैं. आपल्याला वाटतं हे तर फार फिल्मी डायलॉग आहे, पण हा एक श्लोक आहे. अच्छा. आणि त्या श्लोकामध्ये त्या शेर तो अकेला आता ह्याचा उगम आहे. मी रेडिओशिवाय स्वतःची कल्पनाच नाही करू शकत, कारण एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्यातला कुठलाच कार्यक्रम हा आधीच्या सारखा नाहीये. त्यामुळे हे क्षेत्र मला सतत फ्रेश ठेवतं, सतत नवीन विचार करायला लावतं. मी ज्या क्षणाला कार्यक्रम करून बाहेर पडते त्या क्षणाला माझ्या पुढच्या कार्यक्रमात मी काय करू शकते ह्याचा विचार सुरू होतो. अशी फार कमी क्षेत्र आहेत की जी तुम्हाला सतत आव्हान देतात, चॅलेंजेस देतात, अमुक करून बघूया, तमुक करून बघूया. तर त्यामुळे रेडिओशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत. नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, काही लोकांना आवाज असतो पण त्यांचा चेहरा मात्र लोकांना माहीत नसतो, आणि आज हाच चेहरा आम्ही आपल्या सगळ्यांसमोर आणणार आहोत. अर्थात गेली 23 वर्ष ज्या मुंबई आकाशवाणीवर आरजे म्हणून कार्यरत आहेत अशा आरजे रश्मी वारंग आज आपल्यासोबत होत्या, आणि आपण त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. म्हणजे आकाशवाणीचं कार्य नेमकं कसं चालतं, कधी कधी त्यांना फोन कॉल्स येतात, त्या फोन कॉल्सवर कधी कधी धमक्या सुद्धा असू शकतात का, किंवा बाहेर जेव्हा त्या प्रत्यक्ष भेटतात लोकांना तेव्हाचे नेमके काय किस्से. खूप गप्पा मारलेल्या, त्यामुळे मी फार वेळ घालवत नाही, लगेचच आपण गप्पांना सुरुवात करूया. खूप खूप स्वागत सेन्सिबल टॉक्स मध्ये. थँक्यू. आणि आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूया. अगदी. खरं तर इतकी मनोरंजनाची माध्यमं वाढलेली आहेत हल्लीच्या काळात. म्हणजे सिनेमा आहेच, सिरियल्स आहेत, डेली सोप्स आहेत, सगळे त्यात OTT आलेलं आहे. त्यामुळे मनोरंजनाचे इतके ऑप्शन्स लोकांसमोर आहेत. पण त्याही काळात अजूनही लोक रेडिओ ऐकतात का? लोकांमध्ये तेवढीच क्रेज आहे का? तुमचा काय पर्सनल एक्सपिरियन्स आहे? सर्वात आधी रेडिओचं विश्व इथे उलगडण्यासाठी मला बोलवलंच, त्यासाठी मनापासून धन्यवाद. निश्चितच खूप वेगवेगळी तंत्रज्ञानही येत असतात. म्हणजे ज्या काळात रेडिओ आला त्या काळात वर्तमानपत्रांना सुद्धा कुठेतरी इन्सिक्युअर वाटलं असेलच. तो काळाचा नियम आहे. पण गंमत अशी आहे की काळाबरोबर रेडिओने स्वतःला नेहमी बदलत ठेवलेलं आहे, आणि त्यामुळे आज सुद्धा हे माध्यम, जरी लोकांना असं वाटलं की रेडिओ कोण ऐकतं, तर मी त्यांना आवर्जून सांगेन, आम्ही पहाटे 5 ते 8 कार्यक्रम करतो, तर तेव्हा कधीतरी 5:45ला स्टुडिओत येऊन बघा. म्हणजे ज्या प्रकारे फोन खणखणायला लागतात, मेसेजेस सुरू होतात, तर येस, आजही रेडिओ मोठ्या प्रमाणावर ऐकला जातो. आणि काळानुसार तंत्रज्ञानात जो बदल झालेला आहे, सगळ्यात मोठा बदल की पूर्वी फक्त रस्त्यातनं आपल्याला असे कानाला ट्रान्झिस्टर लावून फिरणारी लोक दिसायची, पण आता मोबाईलमध्ये रेडिओ आलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ॲप आलेला आहे. ॲपमुळे जगभरात कुठेही तुम्ही उत्तम पद्धतीचा रेडिओ चांगल्या क्वालिटीसह, खरखर नाही काही नाही असं ऐकू शकता. तर त्यामुळे आजही रेडिओ ऐकणारी लोक आहेत, आणि ज्यांना शांत मनोरंजन आवडतं, ज्यांना धांगडधिंगा नकोय, असं एक रुहानी काहीतरी मस्त ऐकायचंय, ती लोक आजही रेडिओला चिकटून आहेत. क्या बात आहे. पण तरी लोकांना बऱ्याचदा आकड्यांमध्ये कळतं नाही का? तुम्ही जसं म्हटलं की 5 वाजता कधीतरी येऊन बघा, फोन खणखणत असतात. साधारण काय अंदाज आहे 5 ते 8च्या स्लॉटला किती श्रोते ऐकत असतील, काही आकड्यांमध्ये सांगता आलं तर? आकड्यांमध्ये म्हणजे एक काळ असा होता की आम्हाला अक्षरशः त्याची प्रॉपर वर्गवारी यायची की तुम्हाला किती लोक ऐकतायत. आणि RAM म्हणजे ज्याच्यामध्ये रेडिओ मेजरमेंट आपल्याला मिळतात, तर त्यावेळेला लक्षात यायचं की मुंबईभरात किती चॅनल्स आहेत. त्या चॅनलमध्ये पहाटे 5 ते 8 किंवा 5 ते 6 कोणाला जास्त ऐकलं जात आहे, 6 ते 7. तर त्याच्यामध्ये ज्या चॅनलसाठी मी काम करते, FM रेनबो आकाशवाणीचं, तर मॅक्झिमम लिस्नरशिप पहाटे 5 ते 8ला आहे. आणि ऑन रेकॉर्ड लिस्नरशिप जवळपास एक 7-8 वर्षांपूर्वी 20 लाख होती ऑन रेकॉर्ड. त्याच्यात न काउंट झालेले, न मोजले गेलेले असे अगणित असतील. तर त्यामुळे 20 लाख लोक ऐकतात, पहाटे ऐकतात. पण मग आत्ताच्या काळातही साधारण ती संख्या अगदी 20 लाख नसली तरी
त्याच्या आसपास असणार एवढं निश्चित. पण मग रेडिओमध्ये असं नेमकं काय आहे की जे इतर माध्यमांपेक्षा वेगळं ठरतं? कारण 24 तास ऑनलाईन अवेलेबल असणाऱ्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या अक्षरशः हातात आहे. जसं रेडिओचं ऍप सुद्धा लोकांच्या मोबाईलमध्ये, तसेच अनेक OTT प्लॅटफॉर्म्स लोकांच्या हातात आहेत. तरी असं काय वेगळा एलिमेंट आहे रेडिओमध्ये जो इतरांपेक्षा वेगळा ठरतो? मला स्वतःला असं वाटतं ना की रेडिओ तुम्हाला खूप माणसाच्या जवळ आणतो. तो अधिक पर्सनलाइज्ड आहे. म्हणजे मी टीव्ही बघत असताना मी दिवाणखान्यात बसून टीव्ही बघते, त्यावेळेला तो माझ्या एकटीचा अनुभव नसतो. तो माझ्यासोबत जी मंडळी टीव्ही बघतायत त्या सगळ्यांचा तो अनुभव असतो. रेडिओच्या बाबतीत थोडंसं असं झालंय की पूर्वी एक काळ होता की एक रेडिओ असा ठणाणत असायचा हॉटेलमध्ये आणि त्याच्यावर सगळं गाव रेडिओ ऐकायचं. आता रेडिओ ऐकणारी मंडळी ही बऱ्यापैकी मोबाईलवर ज्या वेळेला ऐकतात किंवा ऍपमधनं ऐकतात आणि कानामध्ये इयरफोन घालून ऐकतात, तर तेव्हा तो खूप पर्सनलाइज अनुभव होतो आरजे आणि त्या श्रोत्यामधला. तर त्यामुळे लोकांना खूप अधिक कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यात मोठा एलिमेंट जो रेडिओचा बऱ्याच जणांना तोटा वाटतो आणि मला तो फायदा वाटतो, तुम्ही लोकांना दिसत नसता. त्यामुळे त्यांच्या मनातल्या कल्पनाशक्तीला तुम्ही पूर्ण वाव देता. त्यांच्या कल्पनेतली रश्मी वेगळी असते, त्यांच्या कल्पनेतला सौरभ काहीतरी वेगळा असू शकतो. अशा प्रतिक्रियाही बऱ्याचदा मिळतात की अच्छा तुम्ही रश्मी वारंग का, मला वाटलं होतं, म्हणजे तुमच्या आवाजातनं आम्हाला वाटलं होतं की तुम्ही वैशाली सामंत सारख्या दिसत असाल. तर बऱ्याचदा अज्ञानात सुख असतं जे आपण म्हणतो ना, तर ते पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, त्या एलिमेंटमुळे सुद्धा रेडिओमध्ये धमाल आहे. पण मग ह्यातला तोटा काही लोकांना का वाटतो? जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला तो फायदा वाटतो, पण ह्यात तोटा काय मग? तोटा म्हणजे बऱ्याचदा अशा प्रतिक्रिया येतात की श्रोते म्हणतात आम्हाला तुम्ही आमच्या बाजूला ट्रेनमध्ये बसलेले असू शकता, तुम्ही बसमध्ये बसलेले असू शकता, पण आम्हाला कसं कळणार की ही रश्मी वारंग आहे? त्यांना असं वाटतं की आम्ही दिसायला हवं. पण मला वाटतं की ही रेडिओ माध्यमाची सगळ्यात मोठी गंमत आहे की तुम्ही दिसत नाही आणि आवाजातनं तुम्ही लोकांच्या मनात एक प्रतिमा, एक विश्व निर्माण करणं, ही किती गंमत आहे, नाही का? जसं तुम्ही म्हटलं की पूर्वीचा काळ असा होता की जेव्हा कुठेतरी हॉटेलमध्ये रेडिओ लागलेला असायचा आणि सगळं गाव ऐकायचं. प्रत्येकाच्या रेडिओच्या लहानपणीच्या आठवणी असतीलच. साधारण तुम्ही 23 वर्ष ह्या क्षेत्रात आहात. 23 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही रेडिओ ऐकत होता, तेव्हाचा तुमचा पर्सनलाइज काय एक्सपिरियन्स किंवा आठवण एखादी? मी रेडिओवर वाढले या अर्थाने की माझी आई शिक्षिका होती आणि आमच्या घरात रेडिओ ऐकण्याचं कल्चर होतं, संस्कृती होती. त्यामुळे 11 वाजले, कामगार सभा सुरू झाली, जेवायला बसा. 11:30 वाजले, कामगार सभा संपली, दप्तर उचला आणि शाळेत निघा. मग संध्याकाळी 6 वाजता घरी येत असताना भाव सरगम असं. तर त्यामुळे माझी जी पिढी आहे ती बऱ्यापैकी अशा पद्धतीने रेडिओला अटॅच्ड होती आहे. तर त्यामुळे तो रेडिओ जो आहे ना, तो जगण्याचा भाग होता. त्याला तुम्ही असं उचलून बाजूला वेगळं नाही काढू शकत. तर त्यामुळे तो अनुभव एक्सलंट होता. आणि लहानपणी एक कविता कदाचित तू पण ऐकली असेल, एकदा एक झुरळ रेडिओमध्ये गेलं, गवई होऊन बाहेर आलं. तर त्या रेडिओच्या पाठी काय आहे आतमध्ये, कोण असतं, कोण तंबोरा घेऊन करत बसलाय का, ही एक फॅन्टसी त्यावेळेला खूप जास्त वाटायची की आतून कोण बोलतंय. ते नंतर स्वतः काम करायला लागल्यानंतर कळलं की सगळं कसं चालतं, पण मजा होती. हो, पण जसं तुम्ही म्हणालात की आधी तो एक जगण्याचा भाग होता, तसा तो अजूनही असेलच. म्हणजे लोकांची एवढी अटॅचमेंट आहेच लोकांची. मलाही काही अनुभव आलेले आहेत की अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही सकाळी उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्यानंतर पहिल्यांदा रेडिओ सुरू करतो आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात होते. तुमचा काय साधारण एक्सपिरियन्स आहे? लोकांची एवढी अटॅचमेंट अजूनही आहे? जसं आधी अलार्मवर चालायचा, जसं तुम्ही म्हणाला की 11 वाजता हे लागलं की शाळेत जा किंवा परत या, असं आजही आहे? आजही आहे. आणि मुंबईमधला असा एक मोठा भाग आहे जिथे पाण्याची समस्या आहे. त्यामुळे पहाटे 4 वाजता त्यांच्याकडे पाणी येतं. त्यामुळे पाण्यासाठी ती मंडळी अशीही उठलेलीच असतात. तर त्यामुळे त्यांचं पाणी भरण्याचं काम, त्यांचं डबे बनवण्याचं काम आणि त्याला रेडिओची साथ, अशी संस्कृती आज सुद्धा आपल्याला दिसते. आणि त्याही पेक्षा विलक्षण अनुभव आला मी जेव्हा विरार वसईला गेले. म्हणजे मला पहिले वाटायचं पहाटे 5 वाजता कोण ऐकतंय आपल्याला, आणि मी तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की ती मंडळी रोजच पहाटे 4-4:30ला उठतात. त्यामुळे त्यांच्यासाठी की 5 वाजता म्हणजे आमचं बरंच उजाडलेलं असतं. आणि त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर रेडिओ ऐकणारी मंडळी ती आज सुद्धा तिथे आहेत, बऱ्याच भागांमध्ये विखुरलेली आहेत. आणि महाराष्ट्रभरातनं जे मेसेजेस आणि फोन कॉल येतात, तर जिथे जिथे पहाटे उठायची संस्कृती आजही टिकून आहे, तिथे तिथे रेडिओ त्यांच्या सोबत आहे.
क्या बात आहे. पण मग फक्त हे महाराष्ट्रापुरतं ऐकलं जातं की आता ऍपच्या माध्यमातून सगळीकडेच, कारण ऑनलाईन म्हटलं की देशभरात संपूर्ण किंवा देशाच्या बाहेर सुद्धा, सो तसेही एक्सपिरियन्स आहेत आपले लिसनर्स बाहेर? हो, भरपूर आहेत. आत्ता अलीकडच्या काळात ते प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय, कारण प्रचार प्रसार झालेला आहे. मन की बात कार्यक्रमामुळे बऱ्यापैकी आकाशवाणी पुन्हा चर्चेत आली, रेडिओ चॅनल्स पुन्हा चर्चेत आलीत आणि त्यानिमित्ताने मग लोकांनी शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर मग अच्छा हे आपल्याला ऍपवर ऐकायला येतंय. तर मी पहाटे 5 ते 8चा ज्यावेळेला कार्यक्रम करत असते त्यावेळेला कुठून तरी कॅलिफोर्नियातनं वगैरे मेसेज येतो की मी आता इथे संध्याकाळचे 7 वाजले आहेत, पण तुमची पहाटेची तिकडची भक्तिगीतं ही माझ्या संध्याकाळच्या 7च्या शुभंकरोतीच्या वेळेला अगदी पूरक जात आहेत. तर त्यामुळे ग्लोबल झाल्याचा हा जो अनुभव आहे ना, किंवा टोकियोमधनं मेसेज येतो की मी नवऱ्याच्या जॉबसाठी इथे आलेले आहे आणि मला इथे कानावर मराठी पडण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नसताना रेडिओमुळे आम्हाला जे चांगलं मराठी कानावर पडतं तर माहेरी आल्यासारखं वाटतं. हा दिस इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट यू कॅन गेट. ग्रेट आहे. पण तुम्ही आकाशवाणीत काम करताय, रेडिओ चॅनल्स मध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत, बरेच चॅनल्स आहेत. आकाशवाणी या सगळ्याच्या कसं जास्त वेगळं ठरतं? कारण जसं तुम्ही म्हणाला की आकाशवाणी ऐकल्यानंतर माहेरी आल्याचं फिलिंग येतं. सगळ्या चॅनल्सपेक्षा आकाशवाणी किती वेगळं आणि कसं वेगळं? आकाशवाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जननी आहे रेडिओ प्रसारणाची. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आकाशवाणीत जो संग्रह आहे, मुलाखती असतील, दुर्मिळ गाणी असतील, तो बाहेर कुठंही उपलब्ध नाही. म्हणजे अशी मी कित्येक गाणी सांगू शकते की ही फक्त आकाशवाणीतच तुम्हाला ऐकायला मिळतील. गाण्यांचं वैविध्य प्रचंड आहे. मुळात आधी खाजगी वाहिन्यांवर थोडंसं असं होतं की त्याच्यामध्ये कमर्शियल भाग असल्यामुळे गाणी किती वेळा कोणती वाजणार याची आर्थिक गणितं असतात. आकाशवाणी ही आर्थिक गणितांच्या पलीकडची आहे. त्यामुळे आकाशवाणीचं वेगळेपण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतातली 97% जनता ही आकाशवाणीने जोडलेली आहे. 97% भारताचा भाग हा जिथे आकाशवाणी पोहोचते, जिथे टेलिव्हिजनही पोहोचलेलं नाही, जिथे वीजही पोहोचलेली नाही, तिथे आकाशवाणी पोहोचलेली आहे. तर त्याच्यामुळे सर्व दूरता हा सगळ्यात मोठा एक भाग आहे. वैविध्य आहे, दुर्मिळ सगळ्या चीजा जमा करून बसलेली आहे आकाशवाणी. आणि एवढ्या वर्षांचा 90 वर्षांहून अधिक काळाचा स्नेह आहे, तर ते खासच आहे निश्चित. मगाशी तुम्ही जसं म्हटलं की आधी आपल्याला वाटायचं की रेडिओच्या मागून नेमकं कोण बोलतं किंवा कशी गाणी चालतात माहीत नसायचं. आता आपण त्या माध्यमात काम करायला लागल्यानंतर आपल्याला त्यातल्या टेक्निकल गोष्टी कळतात. पण अजूनही काही जण असे असतील, काही श्रोते असे असतील की ज्यांना त्याच्या मागे काय चालतं हे अजूनही कळत नाही. किंवा काही लोकांना असं वाटतं की आरजे जातात, बोलतात आणि गाणी लावतात, पण त्या पलीकडेही एक मोठं विश्व आहे. ते विश्व नेमकं काय? आरजे जेव्हा जातो स्टुडिओमध्ये पहिल्यांदा तेव्हा नेमकं तो काय काय करतो? हा खूप छान प्रश्न आहे याकरता. कारण बऱ्याच जणांचा असा समज असतो की तुम्हाला काय सगळं आयतं हातात लिहून मिळतं, तुम्हाला जायचंय आणि मस्तपैकी ते फक्त वाचायचंय. तर तसं नसतं. आपल्याला अर्थातच कार्यक्रम सादर करायचा आहे, त्याची तयारी ही सातत्याने सुरू असते. मुळात आधी आरजेचा जॉब हा असा नाहीये की जो 9 ते 5 काम करेल. तुम्ही आरजे एकदा झालात की तुम्ही म्हणजे 24 तास आरजे असता. कारण सातत्याने शोध सुरू असतो की पुढच्या कार्यक्रमात काय करायचंय, वेगळं काय द्यायचंय. त्यामुळे कार्यक्रमाची संहिता, स्क्रिप्ट तयार करणं, त्याच्यासाठी मग दिनविशेष तपासणं की त्या दिवशी काही खास आहे का, तर ते त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेणं. आणि त्यानंतर म्हणजे कार्यक्रमाची कलात्मक बाजू हा एक भाग झाला, त्याची तयारी, मग तुमचं सादरीकरण, मग तुमच्या आवाजातले चढ उतार वगैरे, तुमचा आवाज छान ठेवणं, तुमचं व्यक्तिमत्व प्रसन्न ठेवणं, हा एक भाग झाला. आणि दुसरा तांत्रिक भाग येतो की ज्याच्यामध्ये स्टुडिओत आरजे स्वतः ती गाणी लावत असतो, बातम्यांच्या अनाउन्समेंट देत असतो, त्यानंतर मेसेजेस वाचत असतो, त्याच वेळेला इतर अनेक ज्या गोष्टी म्हणजे जाहिराती ऐकवणं आहे किंवा स्पॉन्सर्ड कार्यक्रम ऐकवणं, हे सगळं तांत्रिक काम सुद्धा आरजे स्वतः एकट्याने करत असतो. अर्थात त्यासाठी त्या पद्धतीचं प्रशिक्षण हे त्याला उत्तम पद्धतीने मिळत असतं. पण हे सगळं एकाच वेळेला हँडल करत असताना तुलाही माहिती आहे की तारेवरची कसरतच्याही पलीकडचं काहीतरी असतं. कारण तुमचा मेंदू, मन, हात, पाय, कान, डोळे सगळं तुम्हाला एकाच वेळेला वापरायचं असतं. आणि हे सगळं करत असताना कुठेही त्रागा, कटकट किंवा चिडचिड न जाणवू देता हे सगळं हसत करायचं असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे गेल्यानंतर पहिले आधी कोणते स्पॉट्स म्हणजे जाहिराती लावायच्या आहेत हे चेक करा,
काही विशेष कार्यक्रम आहे का तर तो चेक करा. मग त्याच्या पलीकडे आपण दिनविशेषाला धरून गाणी किंवा गाण्यांची जी निवड आहे ती गाणी काढा. सतत उडती गाणी, सतत रडकी गाणी, सतत मेल व्हॉइस, सतत फिमेल व्हॉइस, हे सगळं ब्रेक करून तुम्हाला सगळ्यांना आवडेल असा एक कार्यक्रम द्यायचा असतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शिवाजी पार्कमधले प्रोफेसर पण फोन करून सांगतात की आम्ही तुम्हाला ऐकतोय, आणि दादर स्टेशनवरचा हमाल सुद्धा, ताई आम्ही कोंडाळं करून बसलोय, तुम्ही आमचा. तर मग त्यावेळेला दोघांनाही समाधान त्यांचं होईल, दोघांनाही आवडेल अशा पद्धतीचा कार्यक्रम देणं. मग त्याच्यात तुमचं तांत्रिक कौशल्य सुद्धा आलं, कारण तुमचा आवाज मोठा आहे, गाण्यांची लेवल कमी आहे, किंवा तुमच्या आवाज लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीये, ह्या जर तांत्रिक अडचणी आल्या तर लोक चॅनल पटकन बदलणार. तर त्यामुळे त्या तांत्रिक गोष्टींचंही ज्ञान हवं आणि कलात्मकताही हवी. त्यामुळे चॅलेंजिंग आहे जॉब त्या दृष्टिकोनात. खरंच. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही एकदा आरजे झाला की फक्त तो 9 to 5 सारखा जॉब नाहीये, तुम्ही 24 तास आरजे असता. साधारण तुम्ही 23 वर्ष ह्या क्षेत्रात आहात. रोज नवनवीन विषय सुचतात कसे? कारण 23 वर्षात कारण श्रोते आपले हुशार असतात. जरा जरी विषय रिपीट झाला किंवा 2-3 दिवसातली गाणी जरी रिपीट झाली तरी लगेच फोन करून सांगतात. मग इतक्या वर्षांमध्ये वेगवेगळे विषय कसे सुचतात? त्यातलं वैविध्य कसं जपता तुम्ही? ह्याचं संपूर्ण श्रेय वाचनाला आहे. कारण म्हणजे जसं आचार्य अत्रेंनी म्हटलंय की पत्रकाराने मांजरासारखं असलं पाहिजे. मांजर जसं प्रत्येक घरात काय चाललेलं आहे त्याच्यात त्याला इंटरेस्ट असतो, तर तेच थोडंसं उधार घेईन मी वाक्य अत्रेंकडनं. आणि आरजेने सुद्धा मांजरासारखं असलं पाहिजे, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात सतत काही ना काही घडामोडी सुरू असतात. त्याचा तुमच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला कसा वापर करून घेता येतोय आरजे म्हणून, हे तुमचं कौशल्य असतं. होतं असं कधी कधी की डोकं अडकतं, म्हणजे नाही काही आता मला सुचतच नाहीये, काय आता मी हे झालंय ते पण झालंय हे पण बोलून झालंय, असं होतं कधी कधी. पण मग मधनच असा एखादा आशेचा किरण यावा तसा काहीतरी विषय सुचतो आणि होऊन जातं. पण मुळात आधी तुमची नजर तशी असायला हवी. एकदा पावसाळ्यात कुठेतरी बाहेर निघाले होते मी, आणि अगदी साधी गोष्ट की पाऊस भुरभुरत होता आणि कुठल्या तरी एका हौशी श्वान मालकाने त्या छोट्याशा बिचाऱ्या कुत्र्याला छोटेसे बुटीज घातलेले, रेनकोट घातलेला, डोक्यावर छत्री होती. तर मी मनात विचार केला की जर कुत्र्याला विचारलं की बाबा रे तुला हे सगळं आवडतंय का, तर तो वैतागून म्हणेल की हे काय आहे, आम्ही कुत्रे आहोत, आम्हाला हे सगळ्याची गरज नसते. त्याच्यातनं विषय सुचला आणि मी विषय घेतला होता, प्राणी जर बोलू लागले त्यांचं पहिलं वाक्य काय असेल. इंटरेस्टिंग. आणि गंमत म्हणजे इतका खरं तर साधं आणि असं वाटावं, पण एवढे फोन आलेत आणि एवढे मेसेजेस आलेत आणि एवढे धमाल होते ते की कोंबडी, तर ती कोंबडी मालवणी असेल, मग ती पहिलं वाक्य बोलेल माका भुतूर नेऊन मारतले आता. किंवा वाघ जर बोलला तर एकाने सांगितलं की मला वाटतं की पुलंनी जसं म्हटलंय की वाघ बोलला तर तो उर्दूत बोलेल, तर त्यामुळे वाघ पहिलंच की क्या बात है जनाब, असंच काहीतरी. तर हे लोकांच्या कल्पनाशक्तीला तुम्ही जितकं वाव द्याल, म्हणजे मी किती ग्रेट आहे, मला किती नॉलेज आहे, मला किती ज्ञान आहे, हे आरजेला खरं तर करायची गरज नसते. त्याला लोकांमधल्या कल्पनाशक्तीला बाहेर काढायचं असतं. मातृदिन होता म्हणजे आपल्या पोळा, आणि माझं डोकं असं की आता मला काहीच सुचत नाहीये, एवढी वर्ष सगळे विषय घेऊन झाले आहेत, काय वेगळं घ्यायचं. आणि मी विचार करत होते, तर माझा लेक तेव्हा लहान होता आणि तो मला सांगायला म्हणजे काहीतरी विचारायला आला. म्हटलं अरे जरा शांत बस ना, किती बोलतोस. तर मला म्हणाला मग काय आता करणार, तू एवढी बडबड करते तिकडे जाऊन रेडिओवर, त्यामुळे मला बडबड करायची सवय आहे. मग म्हटलं हो मी तरी काय करू, माझी आई शिक्षिका, तिला एवढी बडबड करायची सवय, तिच्यामुळे माझ्यात आलं. तर तो म्हणाला हा तेच, प्रत्येकाला त्याची आई असंच काहीतरी देत असते. एवढासाच विषय, पण आरजे म्हणून तुम्हाला त्यातनं बाहेर काढता आलं पाहिजे. मग मी दुसऱ्या दिवशी असा विषय घेतला होता की जमीन, जुमला, पैसा, अडका, दागिने सोडून तुम्हाला तुमच्या आईकडनं वारशात काय मिळालंय. अगदी म्हणायला गेलं तर खूपच साधा प्रश्न आहे, पण लोक ना एवढी भरभरून बोलली. माझ्या ना पुरणपोळ्या ना आईसारख्या होतात, माझे केस ना एक्झॅक्टली आईसारखे आहेत. तर त्यांना नॉस्टॅल्जिक करून त्यांच्या भावनांना वाव देणं, हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही अनेक वर्ष काम आनंदाने इथे करू शकता. अर्थात त्याच्यात थोडासा अभ्यासाचा पण भाग येतो. मागच्या वर्षीची गोष्ट सांगते, 2023चा आपला प्रजासत्ताक दिन होता. त्याचं सगळं आपण लाईव्ह कव्हरेज वगैरे बघत असतो. तर त्याच्यामध्ये सैन्य दलातल्या एका घोड्याला त्यांनी रिटायर्ड केलं. आणि मग राष्ट्रपती आणि पंतप्रधान गेले, त्यांनी घोड्याच्या पाठीवर थाप मारून त्याला असं खूप क्यूट असा एक सेंड ऑफ केला. एवढीच गोष्ट.
आणि मी म्हटलं की खरंच घोडा हा प्राणी कसला भारी आहे ना. आणि मग मी विचार केला की जर घोडा हा विषय घेऊन आपण कार्यक्रम केला तर, पण मग त्याला अँगल काय असतील आणि गाणी पाहिजेत. मग शोधायला गेल्यानंतर माझा नियम आहे की पहिले मी 15 गाणी काढते, ती गाणी हातात आलीत तर त्याच्यावर कार्यक्रम करायचा. आणि मग एक 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 गाणी अशी मला मिळत गेली की जी मी कधी स्वतः ऐकलेलीही नव्हती. म्हणजे मेरा घोडा है रंगीला नावाचं एक गाणं आहे पतिव्रता नावाच्या चित्रपटातलं, जे मी स्वतः कधी ऐकलं नव्हतं, पण ह्या निमित्ताने ते शोधलं गेलं. आणि मग घोड्यांचा इतिहास काळापासून मध्ययुगातला वापर, शिवाजी महाराजांचा घोडा, चेतक घोडा आणि आताच्या काळामध्ये घोड्यांच्या पासून तयार होणारी विषावरची लस, हे एवढे सगळे वेगवेगळे पैलू त्याच्यात आलेत. त्याच्यामुळे फक्त एक अशी ना ठिणगी म्हणतो ना आपण की तुम्हाला तो विषय असा दिसला पाहिजे, मग तो पुढे फुलवायचा कसा हे होऊन जातं. प्रत्येक आरजेची स्वतःची अशी एक शैली असते, स्टाईल असते, आणि प्रत्येक आरजेकडनं इतक्या वर्षात असं काहीतरी आलेलं असतं की जे त्याच्यात वैविध्य असलं तरी त्यात एक काहीतरी कॉन्स्टंट एक धागा असतो. तुमचं असं काय की जे प्रत्येक वेळेला श्रोत्यांना ऐकावंच असं वाटतं किंवा एक सवय लावलेली असते आपण श्रोत्यांना, असं काय आहे? मी ज्या वेळेला सखी नावाचा कार्यक्रम करायचे, बरीच वर्ष करायचे मी, 10 ते 3 FM गोल्डवर तो कार्यक्रम असायचा. आणि जवळपास म्हणजे असं झालं होतं की लोक मला सखी म्हणजे याच नावाने ओळखायला लागली होते. तर त्यावेळेला वुमन ओरिएंटेड कार्यक्रम करत असताना जे वेगवेगळे पैलू वापरले गेले, तर ती एक लोकांची ओळख लोकांसाठी झाली होती की रश्मी वारंग म्हणजे सखी. त्याच्यानंतर आत्ता सध्या मी पहाटे 5 ते 8चा जो कार्यक्रम करते, तर त्याच्यात खरं बघायला गेलं तर भक्तिगीतांमध्ये फार स्पिरिच्युअल बोलता येतं, पण मी स्वतः त्याच्यात काही स्वतःची एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करते. की जसं की देवादिकांच्या हातामधल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात, फक्त शस्त्र नाही, म्हणजे झोळी आहे तर त्या झोळीला काय अर्थ आहे, किंवा कमंडलू आहे तर कमंडलूचा अर्थ काय, किंवा जटा ज्या आहेत किंवा वेगवेगळे रुद्राक्ष आहेत तर त्याचा अर्थ काय, असे वेगवेगळे पैलू एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करते. तर लोकांना ते आवडतं. आपल्या बोलीभाषेमध्ये आपण अनेक संत वचनं आणि श्लोक वापरतो, त्याचं मूळ काय आहे ते एक सुरू केली होती सिरीज आणि ती लोकांना प्रचंड आवडली. म्हणजे साधी गोष्ट की शेर तो अकेला आता है, सुअर झुंड में आते हैं. आपल्याला वाटतं हे तर फार फिल्मी डायलॉग आहे, पण हा एक श्लोक आहे. अच्छा. आणि त्या श्लोकामध्ये त्या शेर तो अकेला आता ह्याचा उगम आहे. मग तो श्लोक सांगायचा. तर हे थोडंसं जरा मेहनत घ्यावी लागते, पण लोकांना आवडतं ते. तर ते ग्रेट. जसं तुम्ही सखीबद्दल म्हटलं, प्रत्येक आरजे बद्दल अनेक श्रोत्यांना एक काहीतरी आपला पर्सनल कनेक्ट आहे असं वाटतं. म्हणजे आपण अनेकदा ते अनुभवले की अनेक श्रोत्यांना वाटतं की ही माझी मुलगी आहे किंवा नात आहे किंवा माझा मुलगा आहे, नातू आहे असं वाटतं. जसं तुमच्याबद्दल सखी असं मध्ये तुम्ही म्हटलं की त्या पद्धतीने तुमचा प्रसार झालेला होता तुमच्या नावाचा. असे काही किस्से आहेत का खास की जे ह्या सगळ्या कमर्शियल गोष्टींच्या पलीकडचे एक नातं म्हणून श्रोत्यांशी कनेक्ट असणारे असे काही एवढ्या वर्षातले किस्से? नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच देणार आहेत, पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगायला आलो की असे अनेक पॉडकास्ट आपण आणणार आहोत आणि सोबतच सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनवर वेगवेगळ्या अशा नवनवीन सिरीज आहेत. सो एकदा जाऊन चॅनल नीट बघा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे पॉडकास्ट सुद्धा ऐकायला मिळतील. आणि सोबतच कुठल्या विषयावर गप्पा ऐकायला आवडणार आहेत हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगायचं आहे. ओके, सबस्क्राईब करायला विसरू नका, सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन. चला आता याचं उत्तर ऐकूया. गणित आहेत आणि मुळात किस्से म्हणत असताना यात मला माझं स्वतःचं मोठेपण असं नाही, पण ह्या माध्यमाचं मोठेपण मला दाखवायचंय. कारण केवळ आवाजातनं लोक आपल्याबद्दल इतका विचार करतात हेच खूप मला कमाल वाटतं. मी एका स्टेशन म्हणजे मी जिथे राहते तिथे नाही, जरा दूरवर एका ठिकाणी नोट्स माझ्या झेरॉक्स करायला झेरॉक्सवाल्याकडे दिल्या. त्यांचं पुढे दुकान होतं, पाठी घर होतं. त्यांनी त्या झेरॉक्सवरती म्हणजे त्या सगळ्या कागदांवरती माझं नाव बघितलं, रश्मी वारंग सखी. म्हटलं हां सखी, इकडेच थांबा. म्हटलं ठीक आहे. ते धावत पाठी गेले. त्यांची अतिशय वयस्कर आई होती जिला जेमतेम चालता येत होतं. तिला हाताला धरून बायकोला घेऊन ते बाहेर आले आणि ओळख करून दिली, सखी रश्मी वारंग गोल्ड ही ती. मग त्या असं ते चमत्कार नमस्कार वगैरे सगळं झालं. ते म्हणालेत की माझी आई गेली अनेक वर्ष बेडरिडन आहे आणि सकाळच्या वेळेत बाकीच्या सगळ्यांची कामाची घाई असते, गडबड असते आणि मग आईला काही करण्यासारखं नसायचं. बरं ती बेडरिडन, टीव्ही पाहण्यासारखं नाही, सकाळ सकाळ कुठे टीव्ही लावणार. मग आम्ही तिला मोबाईल आणून दिला छोटा. ती रेडिओ ऐकायला लागली, ती शांत झाली आणि आमच्या घरातली सासू सुनांची भांडणं कमी झाली. तुम्हाला ऐकता 10 ते 3-5 तास तुम्हाला ऐकता आमची आई निवांत असते. तर ही कॉम्प्लिमेंट खूप महत्वाची वाटते. सर्वसामान्य मंडळी तर ऐकतातच,
पण कधी कधी पोटात गोळा येतो ज्या वेळेला कळतं की कुणीतरी सेलिब्रिटी सुद्धा आपल्याला ऐकत असू शकतो. काही वर्षांपूर्वी अशी गोष्ट घडली होती की एका प्रोफेसर आहेत, त्यांचा फोन आला, त्यांचं पोस्टकार्ड आलं आणि त्या पोस्टकार्डवर त्यांनी किस्सा लिहून पाठवला होता. त्यावेळेला मी आणि माझी मैत्रीण रश्मी आंबडेकर आम्ही दोघी R1 R2 म्हणून कार्यक्रम करायचो. तर म्हणे तुमच्या दोघींचा कार्यक्रम ऐकता ऐकता मी एका कवी महाशयांना फोन लावला, त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं होतं प्रकाशन सोहळ्यासाठी. ते म्हणालेत मी आता रेडिओवर R1 R2 ला ऐकतोय, तुम्ही थोड्या वेळाने फोन करा 1 नंतर. मग 1 नंतर आमचा कार्यक्रम संपल्यावर त्या प्रोफेसर महाशयांनी फोन केला कविवर्यांना, तर म्हणाले तुम्ही पण ऐकता का? अरे वा, छान छान. आणि ते कवी होते, खाली त्यांनी लिहिलेलं होतं मंगेश पाडगावकर. आणि आम्ही ते दोघींनीही कार्ड, मी आणि रश्मी आंबडेकरने वाचल्यावर आम्हाला आनंद झाला, पण त्यापेक्षाही प्रचंड मोठी जी भीती की बापरे, आपण त्यांच्या कवितांबद्दल कित्येकदा बोलतो, त्यांच्या गाण्यांबद्दल बोलतो आणि ते स्वतः ऐकत असतील, काय म्हणाले असतील आपल्याला वगैरे वगैरे. तर हे जे अनुभव येतात ना, तुम्हाला कोण ऐकतंय तुम्हाला अंदाजच नसतो आणि मध्येच असं एखादं सरप्राईज मिळून जातं. कमला मेहता अंधविद्यालयाच्या काही मुली रेकॉर्डिंगसाठी आकाशवाणीत आल्या होत्या आणि आमच्या कार्यक्रम अधिकारी त्यांच्यासोबत बोलत असताना मला त्या कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे काम होतं म्हणून मी तिथे गेले आणि मी त्यांना जस्ट एखाद वाक्य विचारलं. त्या मुली पटकन आल्या आणि त्या जसं असं स्पर्शाने बघतात, रश्मी वारंग, रश्मी वारंग आहेस तू, रश्मी वारंग आहेस. आणि मी म्हटलं कसं काय ओळखलं? म्हणजे आम्हाला तर आवाजच आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि आम्ही इतके ऐकतो तुम्हाला आरजेजना आमच्या अंध विद्यालयामध्ये, तर त्यामुळे तुम्ही सगळेजण आमच्यासाठी, म्हणजे आम्ही कधीही तुमचा आवाज ऐकला तर 2 मिनिटात ओळखू शकतो की ही रश्मी आंबडेकर आहे, ही रश्मी वारंग आहे, गणेश आचवल आहे. तर हे जे मिळतं ना प्रेम, की आपण सहज कार्यक्रम करतो पण लोक इतक्या गांभीर्याने ऐकत असतात आपल्याला. क्या बात आहे, खूपच वेगळा अनुभव आहे. पण काही वेळेला असंही होत असेल की श्रोत्यांच्या अनेक अपेक्षा सुद्धा असतात. म्हणजे एकतर त्यांच्या आवडीची गाणी लावणं ही टॉपमोस्ट अपेक्षा असतेच. इतरही काही अपेक्षा असतात की आपण ह्या विषयावर बोलावं किंवा ह्या विषयावर मतं व्यक्त करावी. प्रत्येक वेळेला ती अपेक्षा पूर्ण करणं जमतच असं नाही, किंवा प्रत्येक वेळेला एखाद्या विषयानुसार आपण एखादा विषय घेऊन बोलत असतो त्याच्याशी निगडीत ती गाणी नसतातही. असेही काही वेळेला अनुभव येतात आणि आपल्याला ते नाही लावतात आणि मग श्रोते नाराज होतात. असे काही अनुभव किंवा असं काय कसं टॅकल करतात? असे अगणित अनुभव आहेत आणि फक्त गाणी किंवा विषय हा भाग नाहीये त्याच्यात. प्रत्येकाची रेडिओ ऐकण्याची कल्पना वेगळी आहे. म्हणजे मी 10 वाजता कार्यक्रम त्यावेळेला करायला सुरुवात केली. माझा काहीतरी मला वाटतं बालदिनाच्या आसपास कार्यक्रम होता आणि मी गाणं लावलं, खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट. किती गोड गाणं आहे. एका बाईंचा फोन आला, काय हे कसले हिंसक संस्कार करताय मुलांवर, फाईट मारीन वगैरे काय, जरा देवाभिवाची गाणी लावा, सकाळी जरा चांगलं देवाभिवाचं काहीतरी बोला. तर ही जी अपेक्षा आहे ना बाळबोध, की रेडिओवर सतत कीर्तन प्रवचनच चाललं पाहिजे, त्याचाही कधी कधी त्रास होतो. कधी कधी प्लेलिस्टमध्ये प्रत्येकाची कल्पना असते की मला ही गाणी ऐकायची आहेत, मग ती तुम्ही ऐकवलीच पाहिजेत. एकदा आषाढी एकादशीचा कार्यक्रम होता, चांगलं आठवत आहे मला, आणि अर्थातच मी संत रचना ऐकवत होते. एका गृहस्थांचा फोन आला, वाशीहून गायकवाड नावाच्या गृहस्थांचा, आणि ते म्हणाले एक मस्त लावणी होऊन जाऊन दे. म्हटलं नाही, आपला आषाढीचा कार्यक्रम आहे तर लावणी कसं काय ऐकवायचं? लयवर पर्यंत ओळख आहे माझी, भारी जाईल तुम्हाला. अरे बापरे. थेट धमकी. मग अशा वेळेला तुम्हाला तोंडात साखर डोक्यावर बर्फच ठेवायचा असतो. आणि मग मी अगदी तितक्याच प्रेमाने सांगितलं की नाही, आपण संतरचना ऐकत आहोत, आत्ता लावणी ऐकवणं शक्य नाहीये, पण ही गवळण तुम्हाला मी नक्की ऐकवेन. संत एकनाथांची डोळे मोडी तर राधा चाले, असं मग ते मी जोडून घेऊन ते ऐकवलं. पण लावणी नाही लावू शकत मी आषाढीच्या कार्यक्रमामध्ये, फटके पडतील मला. तर हे होतं, म्हणजे ते स्वाभाविक आहे. काही वेळेला थोडंसं असं असतं की आमचं नाव नाही घेतलं तुम्ही, मग त्यांचं नाव घेतलं मग आमचं घेतलं नाही. तर कधी कधी आपण माणसं असतो, कधी कधी म्हणजे माणूसच असतो आपण, पण 400 मेसेजेस मध्ये एखादं नाव राहणार, हो आम्ही पण माणसं आहोत. तर हे सांगावंसं वाटतं कधी कधी. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे हे संमिश्र अनुभव आहेत आणि चांगलेच अनुभव अर्थात जास्त आहेत. आपण अगदी पॉडकास्टच्या शेवटाकडे आहोत. मला असं विचारायचंय, तुमच्यासाठी रेडिओ म्हणजे नेमकं काय? रेडिओची व्याख्या काय तुमच्या दृष्टीने? रेडिओ माझ्यासाठी श्वास आहे. म्हणजे मी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय सौरभ. म्हणजे
ह्याला एक प्रकारे आपण काय म्हणतात, वाईट शब्दात सांगायचं तर खास म्हणू शकतो आपण. माझी आई नेहमी म्हणते हिच्या ना 17 धोंड्यांवर हिचे पाय असतात. तर मी ना खरं सांगते, मी अगणित वेगवेगळी क्षेत्र, म्हणजे मीडियातली मॅक्झिमम सगळी क्षेत्र मी ट्राय करून बघितली, पण ती सगळी केल्यानंतर सुद्धा माझा श्वास रेडिओ आहे. मी रेडिओशिवाय स्वतःची कल्पनाच करू शकत नाही. माझा मुलगा नेहमी मला मस्करीत म्हणतो, तू ना वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा नमस्कार मी आहे रश्मी असं करत जाणारच तिकडे. म्हटलं कोणी घेतलं तर मी नक्की जाईल. पण मी रेडिओशिवाय स्वतःची कल्पनाच नाही करू शकत. कारण एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्यातला कुठलाच कार्यक्रम हा आधीच्या सारखा नाहीये. त्यामुळे हे क्षेत्र मला सतत फ्रेश ठेवतं, सतत नवीन विचार करायला लावतं. मी ज्या क्षणाला कार्यक्रम करून बाहेर पडते त्या क्षणाला माझ्या पुढच्या कार्यक्रमात मी काय करू शकते ह्याचा विचार सुरू होतो. अशी फार कमी क्षेत्र आहेत की जी तुम्हाला सतत आव्हान देतात, चॅलेंजेस देतात, अमुक करून बघूया, तमुक करून बघूया. तर त्यामुळे रेडिओशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत. मला बऱ्याचदा असं होतं की इतकी बाकीच्या कामांचा व्याप वाढलेला असतो आणि मग असं मी ठरवते आता ना थोडे दिवस मी जरा रेडिओतनं ब्रेक घेणार, जरा मी थोडासा आराम करेन. पण मी नाही राहू शकत. शेवटी मी परत जातेच तिथे धावत धावत. प्रत्येक क्षेत्रात आपले काही आदर्श असतात किंवा आपली आवडती व्यक्तिमत्व असतात. तुमच्या एवढ्या जवळचं क्षेत्र आहे, रेडिओतली तुमची आदर्श किंवा तुमचे आपण टॉप 3 मोस्ट फेवरेट्स असे आरजेस कोण आहेत? मला स्वतःला अन्नू कपूर यांचं सादरीकरण प्रचंड आवडतं. सुहाना सफर विथ अन्नू कपूर मी खूप ऐकायचे. याचं कारण एक मध्ये फार फास्ट बोलत घाई बोलायची जी एक सवय आली होती, वेगवेगळ्या चॅनलवरच्या आरजेंनी आणली होती स्टाईल, तिला पुन्हा एकदा कात्री लावत आकाशवाणीची जी ओरिजिनल स्टाईल आहे, शांत एक मस्तपैकी व्यवस्थित सादरीकरण, ते अन्नू कपूर यांनी परत रुजू केलं. त्यामुळे ते अतिशय आवडते आरजे आहेत माझे. त्यानंतर माझी स्वतःची मैत्रीण रश्मी आंबडेकर, ती माझी आवडती आरजे. म्हणजे ती मैत्रीण आहे या अर्थाने नाही, पण सादरीकरणातली प्रगल्भता असेल, गाण्यांची निवड असेल, त्या दृष्टिकोनातनं सुद्धा ती प्रचंड मला आवडते. आणि तिसरं नाव ते आरजे नाही आहेत पण दिनेश अडावतकर, आकाशवाणीचे निवेदक आहेत. त्यांचा आवाज आणि सादरीकरण दोन्हीही मला प्रचंड आवडतं. ओके. खरं तर खूपच गप्पा मारू शकतो आपण ह्याच्यावर, पण अर्थातच आपण ह्याचे अजूनही काही पुढे जमल्यास एपिसोड्स नक्की करू. पण आज तुम्ही आलात आणि आपण खूप छान गप्पा मारल्यात. रेडिओचं विश्व सगळ्याच श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी उलगडून दाखवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इथे मला आमंत्रित केलं आणि नेहमी रेडिओच्या मागून बोलत असताना तो चेहरा रेडिओच्या मागून पुन्हा पुढे आणून लोकांना दाखवण्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. पण मजा आली गप्पा मारत असताना, थोडंसं एक पाठचं सगळं आठवायला मिळालं या गप्पांच्या निमित्ताने. थँक्यू सो मच. थँक्यू.